नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवळी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. या सिरीजमध्ये आपण अंकगणिताचा नफा तोटा हा टॉपिक बघत आहोत. तर या टॉपिकमध्ये आपण पार्ट 1 मध्ये त्याचं बेसिक्स बघितलेलं आहे. नफा कसा मिळतो, शेकडा नफा कसा काढायचा, शेकडा तोटा कसा काढायचा, कोणत्याही उदाहरणामध्ये तुम्हाला खरेदी किंमत दिलेली असेल तर विक्री किंमत कशी काढायची, खरेदी किंमत कशी काढायची हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते पहिलं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी पार्ट 1 हा नफा तोट्याचा बघून घ्यायचा आहे, त्यानंतरच दुसरं लेक्चर बघायचं आहे. अन्यथा त्यांना हे पहिलं लेक्चर काय चालू आहे हे समजणार नाही. तर या पहिल्या लेक्चरमध्ये एक पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. इझी आहेत हे प्रश्न, व्यवस्थित समजले तर एकदम सोपं आहे. एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? एक वस्तू 600 रुपयाला विकली, बघा एक वस्तू 600 रुपयाला विकली तर 20% नफा झाला. आता नफा म्हणजेच मिळवतो तर 100 मध्ये 20 मिळवले 120 झाले. जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर किती नफा होईल म्हणजेच काय होईल x. तिरपा गुणाकार करा, ठीक आहे. तर तिरपा गुणाकार केला तर x गुणेला 600 बरोबर 800 गुणेला 120. तर x ची किंमत काढायची आहे, 600 इकडे जाईल तर x बरोबर 800 गुणेला 120 भागेला 600, ठीक आहे. हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले. 6 ने जर 12ला भागलं तर 6 त्रिक 12 30, 8 त्रिक 24 बरोबर आहे. हे किती झाले 240 बरोबर आहे. चुकलं काही? हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले. साइन दुनी 12 होतात ना, साइन दुनी 12 अरे 20 गुणेला 2 म्हणजे किती झाले 8 दुनी 16, 160 बरोबर आहे. आता 160% राहतील का नफा? नाही, कारण हा 100 मध्ये मिळून आहे. म्हणजे 160 मधून जर 100 वजा केले तर आपल्याला नफा किती भेटेल 60%. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती, तर तो येईल 60%. ही आपली शॉर्ट ट्रिक्स आहे. दुसरी एक पद्धत आहे की एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत काढली आणि नंतर इथं पण विक्री किंमत दिलेली आहे. मग खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपल्याला असेल तर आपल्याला शेकडा नफा काढता येईल. म्हणजे बघा इथं काय म्हटलं आहे, एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. म्हणजे इथं विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे. विक्री किंमत बरोबर किती आहे 600 रुपये आहे ना. आणि तुम्हाला नफा जो आहे शेकडा नफा दिलेला आहे 20% आहे ना. मग आपण यावरून खरेदी किंमत काढू शकतो. तर खरेदी किंमत कशी काढायची आपण बघितलं. विक्री किंमत गुणेला 100 भागेला नफा आहे म्हणून 100 मध्ये 20 मिळवले 120. हा शून्य या शून्यसोबत कटला 12 पंच 60, 5 गुणेला 100 किती रुपये आले 500 रुपये बरोबर आहे. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती 500 रुपये. मग जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती, म्हणजेच आता विक्री किंमत किती झाली 800 रुपये. 800 रुपये दिलेली आहे. मग 500 रुपयाची वस्तू 800 रुपयाला विकली तर प्रत्यक्ष नफा जो आहे ते किती झाला, नफा बरोबर 800 वजा 500 म्हणजे किती आलं उत्तर 300, ठीक आहे. पण आपल्याला त्यांनी शेकडा नफा विचारलेला आहे. तर शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा किती 300 भागेला खरेदी किंमत किती 500 आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100. हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले 5 6 30, 5 0 0 म्हणजे उत्तर किती आलं 60%, ठीक आहे. तर या पद्धतीनुसार सुद्धा तुम्ही हे करू शकता. पण यावेळेस या पद्धतीनुसार करसाल तर तुम्हाला जवळपास एकाच कॅल्क्युलेशनमध्ये 2 कॅल्क्युलेशन करावं लागतील. पण यामध्ये तुम्हाला एकाच कॅल्क्युलेशनमध्ये उत्तर भेटेल, ठीक आहे. तर दोन्ही पद्धत इझी आहेत, पण या पद्धतीनुसार सोडवा अशी माझी इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला पटापट समजेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया की एक वस्तू 480 रुपयाला विकल्यामुळे दुसरा प्रश्न आपल्याजवळ आहे. एक वस्तू 480 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो. 20%
तोटा होतो जर ती वस्तू असं आहे, ती वस्तू किती रुपयाला विकली, किती रुपयाला विकली, किती रुपयाला विकली, तर 30% नफा होईल, तर 30% नफा होईल. ठीक आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सॉल्व करायचा? एक वस्तू 480 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो, ती वस्तू किती रुपयाला विकली तर 30% नफा होईल. इझी प्रश्न आहे. एक वस्तू 480 रुपयाला विकली तेव्हा 20% तोटा झाला, म्हणजे 100मधून 20 गेले, किती राहिले 80. तर त्यांनी काय म्हटलं, तीच वस्तू किती रुपयानं विकली तर 30% नफा होईल. आता किती रुपयानं विकली म्हणजे इथे येईल एक्स. 30% नफा म्हणजे 100मध्ये 30 मिळवलं 130. बरोबर आहे. समजलं काय कसं केलं? तर एक वस्तू 480 रुपयाला विकली तर 20% तोटा होत होता, म्हणजे तोटा म्हणजे 100मधून 20 मायनस करा तर 80 झाले. बरोबर आहे. तर ती वस्तू किती रुपयानं विकली म्हणजे हे विक्री किंमत कायची आहे, इथं काय आहे ते माहीत नाही आपल्याला. त्यांनी नफा दिला 130, 30% म्हणजेच किती झाले ते 100मध्ये 30 मिळवले 130. तिरपा गुणाकार केला तर आपल्याला भेटेल एक्स बरोबर डायरेक्टली तुम्ही 480 गुणेला 130 भागेला 80. ठीक आहे. हा झिरो या झिरोसोबत कटला, 8 सक 48 म्हणजे एक्स बरोबर 13 78 म्हणजे किती येईल उत्तर 780. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती राहील 780 रुपये. म्हणजे बघा, जर तुम्हाला नफा तोटा दिलेला असेल तरी काढता येईल, नफा किंवा तोटा. आणि जर तुम्हाला नफा आणि विक्री किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला इकडेची सुद्धा विक्री किंमत दिलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला नफा काढता येईल, किंवा विक्री किंमत काढायची आहे तरी सुद्धा काढता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक प्रश्न अजून आपण घेऊया. एक वस्तू 1400 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा होतो. तिसरा प्रश्न, एक वस्तू 1400 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा होतो. ती वस्तू 2100 रुपयाला विकली तर किती टक्के नफा होईल, किती नफा होईल किंवा किती टक्के नफा होईल. ठीक आहे. आताच आपण एक्झाम्पल घेतलं होतं, तुम्ही सॉल्व करू शकता. एक वस्तू 1400 रुपयाला विकली, 30% नफा झाला, म्हणजे 100मध्ये 30 मिळवले 130. तीच वस्तू 2100 रुपयाला विकली तर किती नफा होईल तर तो एक्स. म्हणजेच एक्स बरोबर डायरेक्टली तुम्ही 2100 गुणेला 130 भागेला 1400. बरोबर. हा 2 शून्य या 2 शून्यसोबत कटले. ठीक आहे. अजून जर भाग दिला तर यामध्ये भाग कशा कशात जातो, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 2ने 130ला जर भागलं तर कितीचा भाग जाईल 65चा. बरोबर आहे. 65 गुणेला 3 जर केलं तर 5 त्रिक 15, हातचा आला 1, 6 त्रिक 18 आणि 185. तर एक्स बरोबर 185 आलं. म्हणजेच हे काय 100मध्ये मिळून आलेलं आहे. आपल्याला टक्केवारी काढायची आहे, म्हणून शेकडा नफा बरोबर नफा %. ठीक आहे. शेकडा नफा बरोबर किती 185 वजा 100 म्हणजे किती आलं उत्तर त्याचं 85%. किती आला 85%. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, 4था नंबरचा प्रश्न. एक वस्तू 4200 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा होतो. एक वस्तू 4200 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा होतो. तोटा होतो. ती वस्तू किती रुपयांना विकली तर 40% नफा होईल. ती वस्तू किती रुपयांना विकली
विकली तर 40% नफा होईल. ठीक आहे, करता येईल तुम्हाला. 4200 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा झाला. म्हणजे 4200 30% तोटा आहे, म्हणजे 100मधून 30 गेले 70 झाले. इथं किती रुपयांना विकली म्हणजे इथली किंमत काढायची आहे एक्स, तर 40% नफा होईल. म्हणजे 100मध्ये 40 मिळवले 140. तिरपा गुणाकार करू डायरेक्टली. तो एक्स बरोबर 4200 गुणिला 140 भागेला किती 70. 70 दुनी 140. 42 गुणिला 2 म्हणजे किती आले 8400. तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावं लागेल 8400 रुपयाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व करा. आता आपण थोडंसं आणखी वेगळ्या तऱ्हेचे एक्झाम्पल यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. बारा वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या. दहा वस्तू 12 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा होईल. तर किती टक्के नफा होईल. ठीक आहे, असा प्रश्न आहे. असे प्रश्नसुद्धा पेपरमध्ये भरपूर वेळेस आलेले आहेत. ठीक आहे, तर इझी प्रश्न आहे. कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल बघा. 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा होईल. इझी आहे. किती आहेत वस्तू 12 वस्तू आहेत, त्याची किंमत किती आहे 10 रुपये. इकडे किती आहेत 10 वस्तू आहेत 12 रुपयाला विकली. असं लिहा. 12 10 10 12 जे आहे ते 12 10 10 12 तिरपा गुणाकार करायचा. ठीक आहे, तिरपा गुणाकार 12 गुणिला 12. ठीक आहे, 12 गुणिला 12 वजा बाकी 10 गुणिला 10 10 गुणिला 10 आणि खाली काय करायचं. हा 10 गुणिला 10 जो आहे गुणाकार खाली लिहायचा 10 गुणिला 10. ठीक आहे, यामध्ये आपल्याला टक्केवारी काढायची आहे. बरोबर आहे, तर किती टक्के नफा होईल म्हणून इथं काय होतील गुणिला 100. ठीक आहे, कारण आपल्याला माहीत आहे टक्केवारी शेकडेवारी हा चॅप्टर आपण शिकलो. त्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की शेकडेवारी काढण्यासाठी आपल्याला 100ने गुणावे लागेल. ठीक आहे, तर बघा 12 गुणिला 12 म्हणजे किती झाले 144 वजा 10 गुणिला 10 म्हणजे किती झाले 100 आणि खाली 10 गुणिला 10 म्हणजे किती झाले 100 गुणिला 100. ठीक आहे, 144मधून 100 गेले किती राहिले 44 भागेला 100 गुणिला 100. तर हे 100 100 100 डायरेक्ट कटले. म्हणजे यामध्ये 44% काय झाला नफा झाला. यामध्ये काय झाला 44% नफा झाला. ठीक आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनुसार उत्तर दिलं आहे. एवढ्या वस्तू एवढ्या रुपयाला खरेदी केल्या, एवढ्या वस्तू एवढ्या रुपयाला विकल्या, तर त्याला अशा पद्धतीनुसार सॉल्व करा. हे 12 आणि 10 वर लिहिले, 10 आणि 12 खाली लिहिले. तिरपा गुणाकार केला. तिरपा गुणाकाराची काय केली वजाबाकी. तिरपा गुणाकार आपण डाव्या हाताकडून करतो. 12 गुणिला 12 पहिले लिहिलं वजा 10 गुणिला 10 त्याच्यानंतर लिहिलं आणि 10 गुणिला 10 खाली घेतलं आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणिला 100. 12 गुणिला 12 12चा वर्ग झाला 144 वजा 10 गुणिला 10 10चा वर्ग झाला 100. 10 गुणिला 10 म्हणजे 10चा वर्ग झाला 100. 100 100 डायरेक्ट कटले म्हणजे 44% आपल्याला काय भेटला नफा भेटला. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल बघा की सीता 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करून 6वं एक्झाम्पल आहे. सीता 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करून सीता 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करून 12 वस्तू 20 रुपयाला विकते.
12 वस्तू 20 रुपयाला विकते तर तिला किती रुपये नफा किंवा तोटा होईल? तर तिला किती रुपये नफा किंवा तोटा होईल असा प्रश्न विचारलेला आहे. सेम तसाच प्रश्न आहे, पण त्यांनी डायरेक्ट नफा किंवा तोटा नाही म्हटला आहे. म्हणजे जे पण उत्तर येईल ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सेम तेच. सीता 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करून 12 वस्तू 20 रुपयाला विकते तर तिला किती रुपये नफा होईल? पहिले 10 लिहिणार, नंतर हे 15 लिहिणार. ठीक आहे. नंतर हे 12 लिहिणार आणि इकडे लिहिणार 20. तिरपा गुणाकार. पहिले 10 आणि 20चा गुणाकार म्हणजे 10 गुणेला 20 वजा नंतर 15 आणि 12चा गुणाकार 15 गुणेला 12. नंतर खाली या 15 आणि 12चा गुणाकार. टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100. ठीक आहे. पुढे बघा 10 गुणेला 20 म्हणजे किती झाले 200 वजा 15 गुणेला 12 15 2 30 0 आजचे आले 3 15 1 15 15 आणि 3 किती झाले 18 बरोबर आहे. परत 15 गुणेला 12 किती झाले 180 गुणेला 100. 200 मधून 180 गेले किती राहिले रे 20 20 भागेला 180 गुणेला 100. ठीक आहे. सरळ सरळ येते 0 0 कटला 2ने 18ला भागला 9चा भाग गेला. 9ने जर 100ला भागलं तर काय येईल 9 1 9 9 1 9 असंच चालू राहील. म्हणजे याचं उत्तर येईल 11.11%. 11.11%. आता बघा हा जे उत्तर आलं ही जी वजाबाकी आहे 200 मधून 180 काढले तर 20 भेटले. धनमध्ये 20 भेटले म्हणून हा काय झाला नफा झाला. हा काय झाला नफा. आता इथं समजा इथं 180 असते आणि इथं 200 असते तर याचं उत्तर काय असतं वजा 20 आलं असतं. बरोबर आहे. म्हणजे याची वजाबाकी जर वजामध्ये आली तर तिथं काय होईल तोटा. तिथं काय होईल तोटा. समजून आलं. वजाबाकी प्लसमध्ये आली या दोघांची म्हणजे तिथं नफा होईल आणि वजाबाकी जर मायनसमध्ये आली तर तिथं काय होईल तोटा. आणि गुणाकार करताना लक्षात घ्या 10 आणि 20चा गुणाकार पहिले लिहायचा आहे. नाहीतर तुम्ही इकडून लिहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं उत्तर चुकू शकते. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. हे सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. 2 प्रश्न तुम्ही सॉल्व करा. त्याची उत्तरं तुम्ही सांगसाल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. नाही सांगितले तरी आपल्याला काही अडचण नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 7व्या नंबरचा. कारण तुम्ही अभ्यास करू राहिले चांगल्या तऱ्हेनं ते मला माहीत आहे. 9 वस्तू 16 रुपयाला विकल्या आणि 11 वस्तू 20 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा किंवा तोटा होईल? 8व्या नंबरचा प्रश्न आहे. 5 वस्तू 4 रुपयाला खरेदी करून 5 वस्तू 4 रुपयाला खरेदी केल्या आणि 4 वस्तू 5 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा किंवा तोटा होईल? हे 2 एक्झाम्पल सॉल्व करा. वाटलं तर सॉल्व करा, नाही वाटत असेल तर नका सॉल्व करू, काही प्रॉब्लेम नाही आहे. सॉल्व करा आणि त्याची उत्तरं मनात वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये टाक जा, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 9 नंबरचा प्रश्न आहे. एक वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली. एक वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली. नफ्याने विकली तर 720 रुपये कमी मिळतात. सॉरी 232 रुपये कमी मिळतात. 232 रुपये कमी मिळतात. मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न आहे. करता येईल का सॉल्व तुम्हाला? बघा, एक वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली
तर 232 रुपये कमी मिळतात, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? इझी आहे, सॉल्व करता येईल. आपल्याला खरेदी किंमत काढायला सांगितलेली आहे. आता तुम्हाला खरेदी किंमत काढण्यासाठी विक्री किंमत दिलेली पाहिजे आणि नफा आणि तोटा दिलेला पाहिजे. पण यांनी काय दिला आहे? 2 नफा दिला आहे. 16% नफ्याच्या ऐवजी 12% नफ्याने विकली, तेव्हा 232 रुपये कमी मिळाले. बरोबर आहे, म्हणजे तो त्याने डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे या 16 आणि 12चा डिफरन्स काढावा लागेल आणि हे 232 रुपये कमी जे भेटलेले आहेत ते वरती लिहावं लागेल. मग जेव्हा पैसे कमी किंवा जास्त भेटतात ते वरती लिहायचे. कमी किंवा जास्त मिळणारे पैसे, जास्त मिळणारे पैसे किंवा रुपये, मिळणारे रुपये. बरोबर, लक्षात घ्या. जेव्हा 2 टक्केवाऱ्या दिलेल्या आहेत, बरोबर आहे, इकडे नफा इकडे नफा आहे, तर दोघांची आपण डिफरन्स काढतो. 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली म्हणजे नफा कमी झाला, म्हणजे पैसे कमी भेटतील. बरोबर आहे. आणि इथं 12% नफ्याऐवजी 16% नफ्याने जर विकली असती तर पैसे आपल्याला जास्त भेटले असते. मग अशा प्रकारचे प्रश्न असतात जिथं लिहायचं कमी किंवा जास्त मिळणारे पैसे किंवा रुपये वरती. त्यामध्ये जर सारखे सारखे असेल, नफा नफा असेल तर नफ्यातील फरक. बरोबर आहे, नफ्यातील फरक. आणि जर यामध्ये तोटा तोटा असेल तर तोट्यातील फरक. इकडे नफा आणि इकडे तोटा आहे तर दोघांचे काय होईल? बेरीज. बरोबर आहे. आणि टक्केवारी वस्तूची आहे, टक्केवारी दिलेली आहे म्हणून गुणेला 100. तर कमी किंवा जास्त मिळणारे रुपये किती आहेत रे? 232 रुपये. ठीक आहे. नफ्यातील फरक म्हणजे 16 वजा 12 आणि गुणेला 100. ठीक आहे. तर 232, 16मधून 12 गेले, 4 राहिले, गुणेला 100. ठीक आहे. 4 पंचे 20, 4 8 32, 5800 गुणेला 100, सॉरी 58 गुणेला 100 म्हणजे 5800 रुपये आपल्याला उत्तर भेटेल. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 5800 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे उदाहरण सोडवायचे की तुम्हाला एकाच उदाहरणामध्ये 2 वेळेस नफ्याची टक्केवारी दिलेली आहे किंवा 2-2, 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली, किंवा असं म्हटलं 16% तोट्याऐवजी 12% तोट्याने विकली, किंवा असं म्हटलं 16% नफ्याऐवजी 12% तोट्याने विकली. म्हणजे नफा नफा असेल तर वजाबाकी, तोटा तोटा असेल तर वजाबाकी, आणि डिफरंट असेल नफा तोटा किंवा तोटा नफा असेल तर इकडे काय होईल? खाली बेरीज होईल आणि गुणेला 100 करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर तुमचं परफेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. एक प्रश्न अजून बघू. 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली, 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली, तेव्हा 720 रुपये कमी मिळतात. तेव्हा 720 रुपये कमी मिळतात. तेव्हा 720 रुपये कमी मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ठीक आहे. सेम प्रश्न आहे. एक वस्तू 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली तर 720 रुपये कमी मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा, 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली तर 720 रुपये कमी मिळतात. तर खरेदी किंमत बरोबर, आता जर आपण बघितलं कमी किंवा जास्त मिळणारे पैसे तर किती भेटले? 720 रुपये. इकडे नफा इकडे नफा आहे. 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली म्हणजे 25मधून 20 गेले, किती राहिले रे? 5 आणि गुणेला 100. चला, 5 दुनी 10, हे झाले 20. 72 गुणेला 2 किती झाले? 144 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे उत्तर येईल त्याचं 14,400 रुपये. उत्तर किती येईल? 14,400 रुपये. झालं. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 14,400 रुपये. 14,400 रुपये, किंवा तुम्ही असं सुद्धा त्याला लिहू शकता, आहे की नाही? तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सेम असाच प्रश्न आहे. 5% नफ्याऐवजी 3% नफ्याने विकली तर 88 रुपये कमी मिळतात. 11 नंबरचा प्रश्न. 5% नफ्याऐवजी 3% नफ्याने विकली तर 88 रुपये कमी मिळतात. एक वस्तू 5% नफ्याऐवजी 3% नफ्याने विकली तर 88 रुपये कमी मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? हा प्रश्न सॉल्व करा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. सेम अशाच टाईपचा प्रश्न आहे. बघा कशा पद्धतीनुसार सॉल्व करणार. सेम असाच प्रश्न आहे, थोडा घुमून विचारलेला आहे. घुमून नाही म्हणतायत, पण सरळ सरळ प्रश्न आहे. बघूया आपण कसा सॉल्व करायचा. अ ने एक वस्तू ब ला 10% नफ्याने विकली. 12 नंबरचा प्रश्न. ए ने एक वस्तू बी ला 10% नफ्याने विकली
10% नफ्याने विकली, बीने ती वस्तू कला 20% नफ्याने विकली, बीने ती वस्तू सीला 20% नफ्याने विकली, ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, तर त्याला 70 रुपये जास्त मिळाले, तर त्याला 70 रुपये जास्त मिळाले. प्रश्न लिहिता लिहिता तुम्ही सुद्धा प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये लिहित चाला, सोबत चाला माझ्या, ठीक आहे. कारण आता जर अजूनपर्यंत तुमचा जर सोबत नसाल माझ्या जेवढे आपले टॉपिक झालेले आहे, तर तुम्ही मागे पळत जासाल आणि तुम्हाला कवर करायला मग भरपूर वेळ लागेल, ठीक आहे. सोबत चालसाल तर तुम्हाला फायदा होईल. जास्त मिळाले तर वस्तूची मूळ किंमत किती, तर वस्तूची मूळ किंमत किती, ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. एने एक वस्तू बीला 10% नफ्याने विकली, बीने ती वस्तू सीला 20% नफ्याने विकली, तर त्याला 70 रुपये जास्त मिळाले, तर वस्तूची मूळ किंमत किती. दोन्ही ठिकाणी नफा नफा आहे. एने बीला 10% नफ्याने विकली, बीने सीला 20% नफ्याने. नफा नफा असेल तर डिफरन्स. आता इथं पैसे 10% आहे आणि इकडे 20% आहे, म्हणजे ऑब्व्हियसली पैसे जास्त होतील. इथं 20% असतं आणि इथं 10% असतं तर पैसे कमी भेटले असते, बरोबर आहे. तर 70 रुपये जास्त मिळाले, तर वस्तूची मूळ किंमत आपल्याला माहीत आहे. मूळ किंमत म्हणजेच काय असते रे, खरेदी किंमत. तर मूळ किंमत बरोबर काय रे, जास्त किंवा कमी मिळणारे पैसे, तर किती रुपये भेटले, 70. दोन्ही ठिकाणी नफा नफा आहे, म्हणजे 20मधून 10 गेले, 10 काढले आणि टक्केवारी काढायची आहे, म्हणजेच टक्केवारी होती म्हणून गुणेला 100. हा झिरो या झिरोसोबत कटला, 70 गुणेला 10 म्हणजे उत्तर किती आलं, 700 रुपये. तोंडी उत्तर तुम्ही काढू शकणार. तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती आहे, 700 रुपये. तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती आहे, 700 रुपये. एक प्रश्न असाच आहे, 20% नफा 30% नफा 67 रुपये जास्त. 20% नफा 30% नफा आणि 67 रुपये जास्त मिळाले, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि याचं आपण बघूया कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल, ठीक आहे. एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली, बीने ती वस्तू सीला 30% नफ्याने विकली, तर त्याला 67 रुपये जास्त मिळाले, तर वस्तूची मूळ किंमत किती. तर मूळ किंमत आपल्याला काढायची आहे. तर मूळ किंमतलाच आपण काय म्हणतो, खरेदी किंमत म्हणतो. तर मूळ किंमत काढायची आहे. दोन्ही ठिकाणी नफा नफा आहे, 67 रुपये जास्त मिळाले, तर जिथं जास्त किंवा कमी मिळणारे पैसे असतील आणि सारखा नफा किंवा तोटा असेल तर वजाबाकी करतो. तर वरती काय लिहितो आपण, कमी किंवा जास्त मिळणारे रुपये. तर आपल्याला किती रुपये जास्त मिळाले, 67 रुपये हे वरती लिहिले. इथं 20% नफा आहे, इथं 30% नफा आहे. दोन्ही ठिकाणी नफा नफा आहे, म्हणजे या दोघांची वजाबाकी. 30मधून 20 गेले, किती राहिले, 10 आणि गुणेला 100. हा झिरो या झिरोसोबत कटला, 67 गुणेला 10 जर केलं तर उत्तर आलं 670 रुपये. तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती आहे, 670 रुपये, ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल सॉल्व करा, अडचण येणार नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न कसा आहे, 25%, 5% आणि 160 रुपये. %, 5% आणि 160 रुपये. 14 नंबरचा प्रश्न. एने एक वस्तू बीला 25% नफ्याने विकली, बीने ती वस्तू सीला 5% नफ्याने विकली, तर त्याला 160 रुपये जास्त मिळाले, तर वस्तूची मूळ किंमत किती. हा प्रश्न आपण सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला वाटत असेल टाकायचं कमेंट बॉक्समध्ये तर टाका, नाही टाकलं तरी चालते आणि नाही सॉल्व केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढचा प्रश्न 15 नंबरचा प्रश्न बघा.
15 नंबरचा प्रश्न. एने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली. एने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली. पुढे आहे व बीला 10% नफ्याने विकली. व बीला 10% नफ्याने विकली. नफ्याने विकली. बीने ती वस्तू 20% तोट्याने विकली. तोट्याने विकली. बीने ती वस्तू सीला आहे. बीने ती वस्तू सीला, इथं सी पाहिजे, सीला 20% तोट्याने विकली. व सीने ती वस्तू डीला 25% नफ्याने विकली. सीने ती वस्तू डीला 25% नफ्याने विकली. नफ्याने विकली. तर डीला ती वस्तू किती किमतीला मिळाली? तर डीला ती वस्तू किती किमतीला मिळाली? ठीक आहे. एने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली व बीला 10% नफ्याने विकली. बीने ती वस्तू सीला 20% तोट्याने विकली व सीने ती वस्तू डीला 25% नफ्याने विकली. तर डीला ती वस्तू किती किमतीला मिळाली? आता डीला ती वस्तू किती किमतीला मिळाली म्हणजे डी एने ती वस्तू याला विकत घेतली, 400 रुपयाला विकत घेतली, म्हणजे ही काय दिलेली आहे आपल्याला? खरेदी किंमत दिलेली आहे. मग एने बीला विकली आहे ना, बीला 10% नफ्याने विकली, बीने सीला 20% तोट्याने विकली आणि सीने डीला 25% नफ्याने विकली. ठीक आहे. म्हणजे खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत काढायची आहे. आपण विक्री किंमत काढणं शिकलो ऑलरेडी. तर विक्री किंमत बरोबर काय असते रे? खरेदी किंमत किती आहे? 400 गुणेला. आता याच्यामध्ये बघा, इथं आपल्याला कमी किंवा जास्त पैसे भेटू राहिले का? नाही आहे. प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी नफा आहे, काही ठिकाणी तोटा आहे, काही ठिकाणी नफा आहे. तर प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनुसार. तर 400 रुपयाला विकत घेतली, बीला 10% नफ्याने विकली, म्हणजे 10% म्हणजे 100 अधिक 10 110 भागेला 100 गुणेला. इथं 20% तोट्याने विकली बीने सीला, तर 100 मधून 20 गेले 80 भागेला 100. ठीक आहे. परत सीने डीला 25% नफ्याने विकली, म्हणजेच 125 भागेला 100. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. एवढं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर भेटेल. एने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली, म्हणजे ही जी 400 रुपये आहे ही खरेदी किंमत आहे. मग ए बीला वस्तू विकू राहिला 10% नफ्याने, नफा आहे म्हणून 100 मध्ये 10 मिळवले, 110 भागेला 100 झाले, गुणेला बीने ती वस्तू सीला 20% तोट्याने विकली, म्हणजे 100 मधून 20 गेले 80 भागेला 100 आले, गुणेला सीने ती वस्तू डीला 25% नफ्याने विकली, म्हणजे 100 मध्ये 25 मिळाले, 125 भागेला 100 आले. आणि आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. सरळ 125ला जर 25ने भागलं तर 25 5 125, 25 चोक 100, 4 दुनी 8, हे झाले 20. ठीक आहे. 20 5 100. ठीक आहे. हा 0 या 0 सोबत कट, हा 0 या 0 सोबत कट, 5ने 40ला भागलं, 8चा भाग गेला. बरोबर आहे. म्हणजे राहिलं किती? खाली काय नाही राहिलं. इथं राहिलं 8 गुणेला 11 88 गुणेला हा 5, म्हणजेच 8 पंच 40, म्हणजे त्याचं उत्तर आलं 440 रुपये. तर डीला ती वस्तू किती रुपयाला मिळाली? 440 रुपयाला. किती रुपयाला? 440 रुपयाला. ठीक आहे. 5 8 40 0 हातचे आले 4, परत 5 8 40 आणि 4 44, म्हणजे याचं उत्तर किती आलं? 440. म्हणजे प्रश्न दिसायला मोठा आहे पण ॲक्च्युअलमध्ये सोपा आहे.
प्रश्न दिसायला मोठा आहे पण ॲक्च्युअलमध्ये काय आहे, सोपा आहे. काय ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. अशाच टाईपचा आहे. प्रश्न लिहितो, 2 मिनटं तुम्हाला वेळ देतो, बघा तुम्हाला येते का. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न. एने एक वस्तू 5,000 रुपयाला विकत घेतली. एने एक वस्तू 5,000 रुपयाला विकत घेतली. विकत घेतली व बीला 20% नफ्याने विकली. व बीला 20% नफ्याने विकली. तर बीला ती वस्तू किती रुपयाला मिळाली. तर बीला ती वस्तू किती रुपयाला मिळाली. किती रुपयाला मिळाली. हा प्रश्न आहे. इझी आहे प्रश्न, जास्त नाही आहे दिलेलं. बघा कसं करता येईल. एने एक वस्तू 5,000 रुपयाला विकत घेतली व बीला 20% नफ्याने विकली. तर बीला ती वस्तू किती रुपयाला मिळाली. करता येईल का. इझी आहे, म्हणजेच विक्री किंमत काढायची आहे. विक्री किंमत बरोबर 5,000 गुणेला 20% नफा, म्हणजे 100 मध्ये 20 मिळवले 120 भागेला 100. एवढंच आहे. एकाला दिला आहे. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 12 पंच सॉरी आपण काय करताय, विक्री किंमत काढायची. बरोबर आहे. 12 पंच 60 आणि हे 2 शून्य, म्हणजे ती बीला किती रुपयाला भेटली. 6,000 रुपयाला ती वस्तू भेटली. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार प्रश्न सॉल्व करा. एक प्रश्न आणखी घेऊया. पुढचा प्रश्न 17 नंबरचा. सीताने एक वस्तू 4,000 रुपयाला खरेदी केली. सीताने एक वस्तू 4,000 रुपयाला खरेदी केली. ₹4,000 खरेदी केली व गीताला 10% तोट्याने विकली. व गीताला 10% तोट्याने विकली. गीताने रमेशला 20% तोट्याने विकली. 20% तोट्याने विकली. तर रमेशला ती वस्तू किती रुपयाला मिळाली. तर रमेशला ती वस्तू किती रुपयाला मिळाली. ठीक आहे. चला बघा सॉल्व करून. सीताने एक वस्तू 4,000 रुपयाला खरेदी केली व गीताला 10% तोट्याने विकली. गीताने रमेशला 20% तोट्याने विकली. तर रमेशला ती वस्तू किती रुपयाला मिळाली. ठीक आहे. तर आपल्याला परत विक्री किंमत काढायची आहे. तर विक्री किंमत बरोबर किती आहे, 4,000 रुपये खरेदी किंमत गुणेला पहिने सीताने एक वस्तू 4,000 रुपयाला खरेदी केली व गीताला 10% तोट्याने विकली, म्हणजे 100 मधून 10 गेले 90/100 आलं. गुणेला गीताने रमेशला 20% तोट्याने विकली, म्हणजे 100 मधून 20 गेले 80/100 आले. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 8 गुणेला 9
8 72. ठीक आहे. 72 गुणिले 4 जर केलं तर 288 येतील. 2880 रुपये आपल्याला ते उत्तर भेटेल. तर जो कोण आहे तर रमेशला ती वस्तू किती रुपयाला भेटली? 2880 रुपयाला भेटली असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतात. ठीक आहे. एक प्रश्न बोर्डवरती लिहितो, तुम्ही सॉल्व करून बघसाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सीताने एक वस्तू 4000 रुपयाला खरेदी केली. तिने रमेशला 30% नफ्याने विकली. 18 नंबरचा प्रश्न, सीताने एक वस्तू 4000 रुपयाला खरेदी केली. तिने रमेशला 30% नफ्याने विकली. 30% नफ्याने विकली. 30% नफ्याने विकली व रमेशने गणेशला 40% तोट्याने विकली. व रमेशने गणेशला 40% तोट्याने विकली. तर गणेशला ती वस्तू किती रुपयाला मिळाली? ठीक आहे. हे प्रश्न तुम्ही सॉल्व करा. उत्तर आपलं कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित क्लिअर करा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जसं जसं पुढे जाईल, आता भरपूर पुढे आपण आलेलं आहे, मॅथ्समध्ये पण, रिझनिंगमध्ये पण आणि विज्ञानामध्ये पण. ठीक आहे. तर जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं फायदा आहे. ठीक आहे. विज्ञानाचं तुम्ही काय असेल वाच्यावरती भर देणार किंवा कन्सेप्ट पाहणार, पण मॅथ्स आणि रिझनिंगची तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस लागते मॅथ्सची. रिझनिंगची प्रॅक्टिस तुम्ही 2-3 वेळेस केले तर तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. आणि रिझनिंग सोपं जाते, पण मॅथ्समध्ये तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागते. कंटिन्यू प्रॅक्टिस करसाल तरच होईल. तुम्हाला एक्झाम्पल येत जरी असेल तर तुम्ही सॉल्व करा. तोंडी कॅल्क्युलेशन करता असेल व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम, पण जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं चांगलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली. 19 नंबरचा प्रश्न बघा, वेगळा आहे थोडा. एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली. एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली. बीने सीला 10% नफ्याने विकली. 10% नफ्याने विकली. बीने सीला 10% नफ्याने विकली. तर सीने 924 रुपये दिले असतील. जर सीने 924 रुपये दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत किती? तर वस्तूची मूळ किंमत किती? एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली. बीने सीला 10% नफ्याने विकली. जर सीने 924 रुपये दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत किती? मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत काढायची आहे. आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला विक्री किंमत काढायची होती. आपल्याला माहीत आहे खरेदी किंमत काढण्यासाठी आपण काय करतो, विक्री किंमत लिहितो, नंतर टक्केवारी जी लिहिते, नफा किंवा तोटा जो आहे तो खाली लिहितो, 100 वरती लिहितो. आणि विक्री किंमत काढण्यासाठी खरेदी किंमत लिहितो,
टक्केवारीवरती म्हणजेच नफा किंवा तोटावरती 100 खाली लिहितो. आपण ऑलरेडी एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. आधीच्या उदाहरणामध्ये आपण विक्री किंमत काढत होतो. या उदाहरणामध्ये आपल्याला मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत काढायची आहे. म्हणून मूळ किंमत बरोबर सीने 924 रुपये दिले म्हणजेच ती झाली विक्री किंमत. तर 924 गुणेला मूळ किंमत काढण्यासाठी आपण टक्केवारी जी आहे, जी आपल्याला पर्सेंटेज दिलेला आहे नफा किंवा तोटा, तो खाली लिहितो आणि 100 वरती लिहितो. मग एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली म्हणजे 100 वरती लिहिले. 100 मध्ये 20 मिळवावे लागतील कारण काय आहे, नफा आहे 120 गुणेला. पुढे बीने सीला 10% नफ्याने विकली. परत 100 वरती 10% नफा आहे म्हणून 100 मध्ये 10 मिळवले 110. हा झिरो ह्या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला. 12ने जर याला भागलं तर 12 साती किती होतील 84. 12 8 96 होतात. 12 साती 84. किती बाकी राहिले रे, 84 मधून जर 92 मधून जर 84 जर गेले तर 12तून 4 गेले 8 राहिले आणि हे किती राहिलं 0 म्हणजे हे झाले परत 84. परत 12 साती 84 म्हणजे किती भाग गेला 77चा. मग 11ने जर 77ला भागलं तर 11 साती 77 म्हणजे 7 गुणेला 10 70. 70 गुणेला 10 700. तर वस्तूची मूळ किंमत किती राहील रे 700 रुपये. तर वस्तूची मूळ किंमत किती राहील 700 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सुद्धा मूळ किंमत काढण्याचे वेगवेगळी टक्केवारी दिलेली असेल म्हणजे नफा किंवा तोटा याची टक्केवारी दिलेली असेल तर आपण हे प्रश्न सॉल्व करता येतील. ठीक आहे. एक प्रश्न असाच आपण बघूया तुम्हाला उत्तर काढता येते का किंवा आपण सुद्धा काढून घेऊ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एने एक वस्तू बीला 40% नफ्याने विकली. वीस नंबरचा प्रश्न. एने एक वस्तू बीला 40% नफ्याने विकली. 40% नफ्याने विकली. ठीक आहे. बीने सीला 20% नफ्याने विकली. नफ्याने विकली. नफ्याने विकली. जर सीला ती वस्तू 672 रुपयाला मिळाली. जर सीला ती वस्तू 672 रुपयाला मिळाली. 672 रुपयाला मिळाली तर एने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली. तर एने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली. ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. एने एक वस्तू बीला 40% नफ्याने विकली. बीने सीला 20% नफ्याने विकली. जर सीला ती वस्तू 672 रुपयाला मिळाली तर एने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली. परत आपल्याला मूळ किंमत काढायची आहे म्हणजेच खरेदी किंमत काढायची आहे. तर मूळ किंमत बरोबर ही 672 रुपये काय रे त्याला भेटली ती सीला म्हणजेच विक्री किंमत आहे. 672 म्हणजेच विक्री किंमत गुणेला वरती 100 लिहावं लागेल. इथं काय 40% नफा म्हणजे 100 मध्ये 40 मिळवले 140 गुणेला परत बीने सीला 20% नफ्याने विकली म्हणजे वरती परत 100. 20% नफा आहे म्हणजे 100 मध्ये 20 मिळवले 120. इथपर्यंत काय अडचण आहे. कॅल्क्युलेशन करा. 0 0 कट 0 0 कट. 12ने जर याला भागलं तर 12 पंच 60 12 सक 72 14 चौक 56. 4 गुणेला 10 40. 4 गुणेला 10 40. 40 गुणेला 10 400. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती रे 400 रुपये. ठीक आहे. तर फास्ट कॅल्क्युलेशन करणं शिका आणि ॲक्युरेसी वाढवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न सेम असाच आहे पण वेगळा आहे. तुम्ही डायरेक्ट तोंडी न लिहिता मी बोर्डवर लिहितो, तुम्ही त्याचं उत्तर सांगाल आपल्याला. 21 नंबरचा प्रश्न घेऊन घेऊ. 21 नंबरचा प्रश्न आहे की सीताने एक वस्तू 10% तोट्याने विकली. सीताने एक वस्तू
10% तोट्याने विकली, 10% तोट्याने विकली. गीताने रमेशला तीच वस्तू, गीताने रमेशला तीच वस्तू 20% नफ्याने विकली, 20% नफ्याने विकली. जर रमेशला ती वस्तू ती वस्तू 1944 रुपयाला, 1944 रुपयाला मिळाली असेल तर वस्तूची मूळ किंमत किती? मूळ किंमत किती? हा एक प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथंच थांबतो.